हे देर. आज क्रेविंग्स होते डॉमिनोज पिझ्झाची, जी की नेहमीच होते, पण आज जरा वेगळ्याच लेवलची होते. आज मी विचार करते की नेहमी तर मी कस्टमायझेशन करते पिझ्झाचा, पण यावेळेस आपण त्यांचे मेन्यूज ट्राय करूया, असा माझा विचार चालला आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना भरपूर ऑफर्स पण आले आहेत आजच्या दिवसात, जसं की वुमन्स डे ऑफर वगैरे वगैरे. तर समजत नाही की कोणता पिझ्झा मागवू, कारण की नेहमी कस्टमाइज पिझ्झाच खायची हॅबिट आहे. सो थोडा मुश्किल आहे चूज करणं, पण काहीही होऊ दे, चूज तर मी नॉनव्हेजमध्येच करणार आहे. त्याची व्हेज व्हरायटी पण आहे त्याच्यामध्ये, यू कॅन चेक इट आउट. बट फॉर नाव पण लेट्स चेक की काय घेऊ. अशा प्रकारे आपण नॉनव्हेजमध्ये घुसूया. आय ग किती टाईम. ओके, तर हे आहे त्यांचे नवीन पिझ्झा आलेले, जे की मला बघूनच चांगली फिलिंग नाही येते, म्हणून मी हे ट्राय नाही केलं आहे आणि करणार पण नाही आहे. हा एक ट्राय केला आहे, ठीकठाकच आहे तसं आता बघायला गेलं तर. हा तर मला बिलकुल नाही, कारण की त्याच्यामध्ये नावच सॉसेज आहे. हा तर त्या दिवशी मावशीकडे खाल्लेला मी, ती हाच प्रेफर करते, तिने कधी कस्टमाइज खाल्ला नाही आहे. तर आता राहिलं काय, हा पण ट्राय केला आहे. याच्यात ना जरा असं चिकन टिक्का टाईपच फिलिंग येते, जसं की त्याचं नाव आहे ना, सेम टू सेम तसंच लागतो. अजून काय, चिकन फीस्ट पिझ्झा, सॉरी. हे भगवान, ह्याच्यामध्ये पण कस्टमायझेशनचं ऑप्शन आहे, बघू तर. हो, जे की नॉर्मली असतं सगळ्यांमध्येच. तो ऑलरेडी एवढा डेंजरस पिझ्झा खातो आहे, त्याच्यामध्ये अजून कस्टमाइज करणार, मग तो ऑपरेशन करायचीच वेळ येईल. नेवर माइंड, हा पण पिझ्झा चांगला लागतो. तर आता मी कोणता मागवू. इवन मी हा पण ट्राय केला आहे. हा तर एवढा तिखट आहे ना भाई, दुनिया. खैर जाऊ दे, नेवर टॉक अबाउट इट. अजून काय खाऊ शकते. पेपरोनी पण नाही एवढा खास लागत, म्हणजे ही माझी प्रेफरन्स आहे का. खास ना लागत म्हणजे खासच ना लागत असं नाही. समजतच नाही की काय ट्राय करू. तर मी विचार केला की स्पाइस डबल चिकन आहे ना, त्याला कस्टमाइज करूया आपण, जो की त्यांचा ऑलरेडी कस्टमाइज पिझ्झा आहे, पण आपण त्याला अजून कस्टमाइज करूया. बघूया की कसं बेटर प्रकारे अजून खाऊ शकतो. आपण त्याला असं कस्टमाइज करू, रेग्युलरमध्ये केलं आहे मी, आणि चीज बस्ट करूया. ओके, काय ॲड करू शकतो अजून. एक ॲलेपॅनो ॲड करूया आणि एक रेड पेपर ॲड करूया विथ पेरी पेरी चिकन. ओके, तर गाईस ऑर्डर प्लेस केलेली आहे. आता आल्यावरती बघू की तो कसा लागतो टेस्टमध्ये. ऑलरेडी तो स्पायसी आहे, त्याला आपण अजून स्पायसी केलं आहे. लेट्स चेक इट आउट. गाईस मी माझं माइंड चेंज केलेला आहे, कारण की तो इतका ऑलरेडी स्पायसी आहे, त्याच्यामध्ये मी अजून स्पायसी टाकलं तर मी तर मरूनच जाईल, माझा तर खेळच खलास होईल. तर मला ते नाही करायचं आहे, तर मी बेटर त्याच्यामधनं ॲलेपेनो आणि रेड पेपरवाला ऑप्शन रिमूव्ह केलेला आहे. बट येस, चीज बस्ट आणि काय दुसरा तो ऑप्शन होता, काय टाकलेला, हां पेरी पेरी चिकन, तो ठेवलेला आहे. त्यामुळे थोडासा अजून स्पायसी होण्याची शक्यता आहे, पण ठीक आहे, तितकं मी मॅनेज करू शकतो, अति स्पायसी नको. अँड येस, लेट्स वेट फॉर इट. गाइस फायनली पिझ्झा आलेला आहे, आपण बघूया कसा दिसतोय. ओ माय गॉड, कुछ इस तरह के लुक से इस पिझ्झा के. गाइस अशा प्रकारे पिझ्झा दिसतोय तर मस्त. लेट्स ट्राय करूया आपण. तो इसी के साथ हा पण मस्त लागतो, मस्त लागतो हा तर. ज्युसी त्याच्यामध्ये ऑलरेडी 2 टाईप्स ऑफ चिकन होता, जो की होता पेरी पेरी बार्बिक्यू, सॉरी पेपर बार्बिक्यू आणि पेरी पेरी चिकन. तर त्याच्यावरती मी परत पेरी पेरी चिकनचा टॉपिंग्स ॲड करवला होता, जो की अजून टेस्ट आले त्याला. मेन्यूचा खायचा विचार केलेला, पण तरी पण कस्टमायझेशनमध्ये आलीच. पण नेवर माइंड, तुम्ही ही कस्टमायझेशन पण खाऊ शकता. आणि जी नॉर्मली पहिले एक पिझ्झा यायचा मेक्सिकना चिकन चीज पिझ्झा, जो की तेव्हा जेव्हा डॉमिनोज आलेला ना तेव्हा होता, पण आता त्याने तो मेन्यूमधनं काढला. बट स्टील त्याची कस्टमायझेशन मी तुम्हाला नंतर सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये, किंवा मे बी मी जेव्हा डॉमिनोजची जी व्हिडिओ बनवणार असेल त्यावरती तुम्हाला मी सांगेन. आणि आता एक नवीन काहीतरी हा ड्रिंक आहे, जो की आहे जिंजर लेमन फिश विथ रिफ्रेशिंग आमला.
आवला पण आहे, जडीबुटीवाला. सुंठ पावडर सारखं लागतंय हे तर. जे महाशिवरात्रीला बाहेर आज प्रसाद भेटतं ना, सेम त्या पावडर सारखं लागतं. ठीक आहे, पिऊ शकता तुम्ही असं काम चलाव, जे की मला भेटलंय पूर्ण 25 रुपयेमध्ये. तुम्ही खाऊ शकता पिझ्झा आणि पिऊ शकता. पण तुम्ही ट्राय नक्की करा. हे जे कस्टमायझेशन आहे ना, तो तुम्ही नक्की ट्राय करा. ओके, फॉर नाव लेट मी एन्जॉय माय पिझ्झा. बाय बाय.